पुण्यातील डेक्कन परिसरात असणारा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा लाखो पुणेकरांसाठी एक प्रेरणेचा स्रोत आहे। या पुतळ्याच्या आणि ते एकंदरीत जे त्या ठिकाणी असणारं स्मारक आहे त्या स्मारकाच्या निर्मितीमध्ये ज्यांचं अतिशय मोठं योगदान आहे असे नाना नाशिककर, माजी उपमहापौर नाना नाशिककर आपल्यासोबत आहेत। आज आपण त्या पुतळ्याची निर्मिती, स्थापना कशी झाली, त्या स्मारकाची स्थापना कशी झाली, नेमकी प्रेरणा काय होती आणि एकंदरीतच त्या स्थापनेपर्यंतचा, कल्पनेपासून स्थापनेपर्यंतचा, उद्घाटनापर्यंतचा जो प्रवास आहे तो कशा प्रकारचा होता राहिलेला आहे, तर ते आपण आज नानांकडून जाणून घेणार आहोत। नानांनी 2 टर्म नगरसेवकपदी होते, ते उपमहापौर देखील त्यावेळेला होते नाना, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्येच हा पुतळा स्थापन झालेला आहे। त्यामुळे नानांपेक्षा चांगल्या पद्धतीने या पुतळ्याच्या निर्मितीची, स्थापनेची कथा आपल्याला कोण सांगू शकतं। त्यामुळे नानांचं स्वागत आहे। नाना, मला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा अशा प्रकारचा एक शौर्यानं ओतप्रोत असणारा असा हा पुतळा आपल्या भागामध्ये असावा, असं यामागची प्रेरणा काय आहे? 1978 साली डॉक्टर कमलताई गोखले यांच्या PhDवर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची PhD केली होती आणि त्याच्यावर एक परीक्षण आलं होतं सकाळमध्ये आणि ते परीक्षण सहज वाचण्यात आलं आणि ते वाचण्यात आल्यानंतर परत वाचलं मी ते आणि भारावून गेलो। तसा मी सामान्य कार्यकर्ता, पण भारावून गेलो आणि मी म्हटलं अरे आपण लहानपणी धर्मवीर संभाजी नाटक पाहिलं 5वी 6वीला असताना आणि धर्मवीर शब्द हा तेव्हापासूनचा माझ्या डोक्यात। धर्मवीर संभाजी नाटक पाहिलं आणि बाकीच्या काही नाटकातनं, सिनेमातनं जे दाखवलं जातं ते आपल्याला आवडत नाही, पण ते दाखवलं जायचं आणि ते खरं काय हे खरं, आणि म्हणून पुन्हा ते परीक्षण वाचलं आणि मग मी एक दिवशी त्या पुस्तकाचं माहिती घेतली कमलताई गोखल्यांच्या, तर ते मला समजलं की ते वासी बेंद्रे यांच्याकडनं त्यांनी सगळी माहिती घेऊन केलं होतं। वासी बेंद्रे हे गृहस्थ असे की त्यांनी आयुष्यातली 40 वर्ष या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कागदपत्रांचा शोध घेण्यात घालवली आणि ते योगायोगाने रुपाली हॉटेलच्या शेजारी लेले क्वार्टर्समध्ये राहत होते। आणि मी तेव्हा नगरसेवक नव्हतो 78 साली, पण तिथं माझे नातेवाईक राहत होते आणि त्यामुळे मला ते गेलो मी त्या पत्त्यावरती आणि त्यांना भेटलो। मग त्यांनी सांगितलं की बाबा हे, त्यांच्याकडनं सगळी माहिती मिळाली मला आणि मग खात्री पटली की हे जे PhD केलेलं पुस्तक आहे आणि त्याचं परीक्षण आहे हे खरं आहे आणि मग आपल्याला आता काहीतरी यासाठी करावं लागेल। तर काय करावं म्हणून मी माझ्या जवळचे जे मित्र होते 78 साली, अर्थातच स्वाभाविकपणे मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो। जनता युवा मोर्चाचा मी पुणे शहराचा सरचिटणीस होतो आणि त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघातले जे माझ्याबरोबर कार्यकर्ते असायचे, असे रोज नेहमी असायचे, ते 5-6 जण आम्ही एकत्र आलो आणि त्यांना मी हा सगळा विषय सांगितला की बाबा असं आहे बाबा, मी वाचलंय आणि आपल्याला आता पुस्तक जेव्हा मिळेल तेव्हा वाचूच आपण, पण आपल्याला आता संभाजी महाराजांचं खरं चरित्र लोकांसमोर कसं सांगता येईल, कसं मांडता येईल, कसं आणता येईल, याचा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि मग त्याचं बहुतेकांना पटलं, ते आम्ही 5-6 जण होतो आणि मग ते काय एक आपण संस्था स्थापन करू। तर ते मी म्हटलं बा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, कारण धर्मवीर शब्द मी 5वी पासून ऐकला होता आणि ते नावाने मग संस्था स्थापन केली, ते रजिस्ट्रेशन केली। एक 7-8 महिन्यानंतर 79 साली ती रजिस्टर झाली आणि मग मी तेव्हा 79ला योगायोगाने नगरसेवक झालो। तर या सगळ्या परीक्षणातनं, या सगळ्या पुस्तकातनं, वासी बेंद्रेंच्या बोलण्यातनं, ऐकण्यातनं हे माझ्या लक्षात आलं की आपण हे करावं
अशी ती प्रेरणा ती मिळाली मला. बरं, मग ज्यावेळेस तुम्हाला कल्पना त्यावेळेला आली बेंद्रेंशी बोलल्यानंतर की अशा पद्धतीनं मग संभाजी महाराजांचा अशा पद्धतीनं पुतळा असावा असं तुम्हाला वाटलं, पण संभाजी महाराजांचा तसाच पुतळा असावा, हातामध्ये तलवार, आपण मागं पाहू शकता की हा जो पुतळा आहे तर ही त्याच पुतळ्याची प्रतिकृती आहे, बरोबर. पण असं अत्यंत आक्रमक आणि सिंहाच्या मस्तकावर पाय ठेवलेला आहे, अत्यंत आक्रमक असा पुतळा असावा असं मग काय का वाटलं तुम्हाला? ते संभाजी प्रतिष्ठानचं काम सुरू झालं आणि कार्यकर्ते वाढवण्यासाठी काय करावं, एकदम सगळ्यांना केवळ संभाजी महाराजांचा विषय सांगून तसं फार उपयोगाचं नाही तर काय करावं. मग आम्ही काही बालवाड्या, काही असं काही वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले आणि मग नगरसेवक झालो या गावानी. आणि मग नगरसेवक झाल्यानंतर मग कल्पना डोक्यात आली की अरे आता पण नगरसेवक झालोय, आता आपण करू शकतो, अजून काहीतरी करू शकतो. मग योगायोगाने एक दिवशी माझ्या डोक्यात मित्रमंडळीच्या बरोबर बसलो असताना आपण संभाजी महाराजांचं स्मारक उभं करू इथं. तर मी म्हटलं कुठं करायचं तर काय, तर असं काही जण म्हणाले भाऊ कुठं करावं. तर मी म्हटलं बाबा मी लहानपणापासून पाहतोय की मी ज्या शाळेत जायचो डेक्कन जिमखाना पोस्ट ऑफिसच्या शेजारी माझी मनपाची 30 नंबर शाळा होती. तर शाळेत ज्या चौकातनं जायचो त्या चौकाला छत्रपती संभाजी चौक हे नाव होतं तेव्हापासूनच, अजूनपर्यंत होतं. म्हणजे आता ते गारवारे पूल झाला म्हणून ते नाव पुसलं गेलं बरंचसं, पण त्यावेळेला मोठा रस्ता होता आणि इथं करावं असं डोक्यात आलं माझ्या. आणि मग तिथं योगायोगाने तिथं हे गारवाऱ्यांचं काम चालू होतं त्या काळामध्ये. मग त्यांचं पुलाचं काम ते संपत आलं होतं. मी म्हटलं मग आता जाऊन जागा पाहिली आणि एक त्रिकोण आम्हाला पुढचा दिसला त्या बाजूला की रस्त्यावर संभाजी महाराज लकडी पुलावरून येणारा. आता लकडी पुलाला देखील संभाजी नाव आहे, संभाजी पूल म्हणतात. माझ्या उजव्या हाताला मी राहायला पुलाच्या वाडीमध्ये उजव्या हाताला संभाजी पार्क आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं चौक आणि संभाजी पूल आणि संभाजी हे तर म्हटलं इथेच असलं पाहिजे कुठेतरी. म्हणून मग ते आम्ही त्या चौकात करायचं ठरवलं. तोपर्यंत त्या चौकाला तेच नाव होतं. आणि मग हळूहळू तो विषय सुरू झाला. मग काय करावं लागेल, कसं करावं लागेल, महानगरपालिकेत चौकशी केली, अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणाले बाबा तुम्ही पुतळा तयार करा आणि आम्ही काय पुतळा करत नाही तयार, आम्ही फक्त चौथरा करू, आमच्या ताब्यात द्या पुतळा, आम्ही चौथरा करू फक्त. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मग कार्यकर्त्यांशी बोलून धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी बोलून आपण एक स्मारक समिती करूया. आणि मग स्मारक समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना म्हणजे विशेषतः ज्यांची नावं थोडीशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सैन्यातल्या काही लोकांशी जोडले जातात अशी काही नावं आपल्याला मिळाली तर पाहूया आपण. म्हणजे थोडक्यात सरदार घराण्याशी म्हणजे देशमुख थोडेसे म्हणजे बहुतेक सगळे मराठा देशमुख असे गोळा करून असं पण करूया, त्यांना जरा त्यांचंही प्रोत्साहन आपल्याला मिळेल. आणि मग ती नावं गोळा केली आमच्याच भागातली आणि मग त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मग ते एक स्मारक समिती तयार केली. आणि मग त्या स्मारक समितीमध्ये खजिनदार म्हणून म्हणजे अध्यक्ष दाभाडे होते, सरदार दाभाडे. म्हणजे ते सुद्धा मला पंपावर दिसले मिशा मोठ्या अशा. आणि मी शतपावली रात्री करताना तर मी पंपाच्या एका माणसाला विचारलं आत्ता गेलेले गृहस्थ कोण रे गाडीतनं गेलेले, ते म्हणले दाभाडे सरकार. म्हटलं कुठं राहतात ते माहिती आहे का, तो म्हटलं इथं प्रभात रोडला राहतात कोपऱ्या लॉ कॉलेजच्या समोर. आणि मग मी त्यांना गाठलं की बाबा हे व्यक्तिमत्व चांगलं आहे, यांना आपण अध्यक्ष करावं, ओळख नाही पाहिलं की नाही काही नाही. आणि मग त्यांच्याकडे गेलो, त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या घराण्यातल्या कोणी उमाबाई का हे दाभाडे या पराक्रमी त्या काळातल्या होत्या असं. आणि दाभाडे त्या काळामध्ये इतिहासाशी जोडलेलं नाव होतं असं. ते अशी नावं आम्ही काही घेतली नाही. पण मूर्ती अशी असावी हे तुम्हाला का वाटलं? मला असं वाटलं की संभाजी महाराजांचं मी अनेक मग पुस्तकं चाळायला सुरुवात केली. तर त्या काही चर्चा करायला सुरुवात केली काही लोकांशी. तर बऱ्याचशा ठिकाणी मला संभाजी महाराजांचं गुलाबाचं फूल हातात घेतलेलं आणि झगा असा लोंबलेला दाखवलाय नुसता, तर ते चित्र पाहायला मिळालं. तर मी म्हटलं बाबा हे काय बरोबर नाही. तर त्याच्या आधी आम्ही एकदा असं केलं होतं प्रयोग की धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान स्थापन केल्याबरोबर लगेच
1980ला एक आम्ही संभाजी महाराजांचं चित्र आम्हाला एका पोरवालच्या कॅलेंडरवरती दिसलं होतं. त्या असं जबडा फाडतानाचा म्हणजे पराक्रमाचा, बरं, सिंहाचा जबडा फाडतानाचा. तर ते चित्र आमच्या डोळ्यासमोर एका कार्यकर्त्याने सुचवलं की नाना आपण असा पुतळा करू. तर मी म्हटलं ठीक आहे आपण असा पुतळा करू. मग आम्ही बाबासाहेबांच्याकडे गेलो. बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे. आता तो काळ असा होता की त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या शिवाय असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास माहिती असलेलं असं नावच नव्हतं त्या काळामध्ये. काही अभ्यासक असतील म्हणजे कागदपत्र शोधणारे, पण व्याख्यानं देणारे किंवा असं एकच नाव होतं. बाबासाहेबांना विचारलं आम्ही. तर बाबासाहेबांनी मग मला सांगितलं की ती कवी कल्पना आहे. संभाजी महाराजांच्या अंगात ताकद किती होती, तर सिंहाचा जबडा फाडणारी इतकी ताकद होती. तर तो प्रसंग काही खरा नाही, पण कुठल्या तरी एखाद्या कवीने ते वर्णन केलं होतं. त्यामुळं तसा पुतळा करू नका. तर तो मी विचार करत आला की पराक्रमी दिसला पाहिजे. मग आम्ही बसलो विचार करत काही जण, आणि मग लक्षात आलं की आपण उभा पुतळा तयार करावा. आणि सगळ्या ठिकाणी जे पुतळे असतात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या सगळ्या पेहरावामध्ये फारसा काही फरक नाही. मग सगळे शिवाजी महाराजांचे पुतळे हे घोड्यावरती असतात. मग घोड्यावरती असून उपयोगाचं नाही, मग ते शिवाजी संभाजी ओळखता येणार नाही. मग उभा पुतळा करावा अशी कल्पना डोक्यात आली. आणि मग उभा पुतळा करताना हातामध्ये तलवार आणि कारण त्या सगळ्या वर्णनामध्ये गोखल्यांच्या कमलताईंच्या की ते तरुण झाल्यानंतर त्यांच्याकडं वेळच नव्हता. आणि विशेषतः छत्रपती गेल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांना सतत मैदानात राहावं लागलं. बरोबर, म्हणजे ते तरुण वयच होतं. बरोबर. आणि मग त्या काळात तसा त्यांना पराक्रमाशिवाय दुसरं काहीच नव्हतं, लढाईशिवाय दुसरं काहीच नव्हतं. बरोबर. मग त्या प्रकारचा लढाईवरती निघालेला आणि कायम मैदानात असलेला असं चित्र आपल्याला आणलं पाहिजे. मग ते आम्ही परत बाबासाहेबांशी बोललो, त्यांना सगळं सांगितलं, तर ठीक आहे म्हणले. मग ही कल्पना अशा पद्धतीनं पुतळा बनवायचं ठरलं. हो. पण मग पुतळा कसा तयार झाला? तर पुतळा तयार झाल्यानंतर पुन्हा या स्मारक समितीसमोर सगळं बांधलं. तर स्मारक समिती म्हणले बाबा काय करायचं आता, आपण कुणाला तरी विचारूया परत, कारण मी त्याच्या आधी एकटाच जायचो बाबासाहेबांच्याकडे. तर मी त्यांना म्हटलं बाबा की बाबासाहेब पुरंदरेंशिवाय कोणीच नाही. तर ते निनाद बेडेकर वगैरे त्या काळामध्ये बाबासाहेबांच्याकडेच कायम यायचे. बरं. तर ते त्यामुळं बाबासाहेबांच्याकडे जाऊ म्हटलं आम्ही. मग आम्ही स्मारक समितीतल्या काही जणांना घेऊन बाबासाहेबांच्याकडे गेलो वेळ घेऊन. आणि मग बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आम्हाला असं असं करायचं ठरलंय, उभा पुतळा पराक्रमी पुतळा असा करायचा आहे. आणि मग ते म्हणाले बाबा ठीक आहे. मी म्हटलं बाबासाहेब आता आमचं ठरलंय, तर आम्हाला शिल्पकार सांगा एखादा. मग बाबासाहेब म्हणले बाबा मी सांगतो तुम्हाला शिल्पकार, मग तुम्हाला बोलवतो परत. मग काही दिवसानंतर बाबासाहेबांचा निरोप आल्यावर आम्ही परत काही जण गेलो. तर बाबासाहेबांच्या शेजारी एक छोटा म्हणजे साधारण अशा आकाराचा, बारीक आकाराचा असा मुलगा तिथे दिसला, 18-19 वर्षाचा, तरुण, एकदम तरुण, आणि उंचीने कमी असलेला असा. तर बाबासाहेब म्हणले की याला काम द्या. मी म्हटलं याचं नाव काय? तर संजय परदेशी. याला काम द्या. तर आमचं मन कचरलं. तर बाबासाहेब म्हणले तुमच्या चेहऱ्यावर असं दिसतं की तुम्ही घाबरलात सगळे, याला कसं काम द्यायचं? बरोबर. पण म्हणाले याच्या हातात जादू आहे. आणि मग बाबासाहेबांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि बाबासाहेबांना सांगितलं की मग ठीक आहे मान्य. आणि मग अशा प्रकारे तो पुतळ्याचं शिल्पकार शोधला बाबासाहेबांनीच. आणि बाबासाहेबांनी शोधलेल्या शिल्पकाराकडे आम्ही ते काम दिलं. बरं. त्याला पाहायला त्याच्या घरी माहिती घेऊन जेव्हा गेलो तेव्हा अक्षरशः झोपडीत राहणार होतो. म्हणजे आई, वडील, तो आणि बहीण असे 4 जण, छोटीशी झोपडी, म्हणजे 8x6ची किंवा 8x7ची असेल. मग किती दिवसांमध्ये झाला पुतळा? तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पुतळा आम्ही 83ला सुरू केला, तर 1-1.5 वर्षात तो पुतळा आम्हाला देणार होता. बरं. पण पुतळ्याचं काम त्याला सुरू करायचं तर ते कुठं सुरू करायचं असं त्याच्या पुढं प्रश्न. त्याच्या आयुष्यातला हा एवढं मोठं 1 लाखाचं काम मिळालेलं पहिलंच प्रसंग. बरं. त्याच्या आयुष्यातला. बरं. त्याच्याकडे स्वतःची फॅक्टरी नाही, काही नाही.
आणि मग ते बाबासाहेबांच्याशी तो बोलून बाबासाहेब म्हटले माझ्या वाड्यावर करा. बाबासाहेबांच्या वाड्यामध्ये जागा होती भरपूर. तिथं ते सगळं प्लास्टर ऑफ पॅरिसचं पहिलं तयार केलं म्हणजे बाबासाहेबांच्या नजरेमध्ये. आणि ते तयार केल्यानंतर मग तिथं आम्हीच आतमधनं पाहायला जायचो. ते बाबासाहेब त्यावेळेला सांगायचे, आम्ही तिथं जाऊन बसायचो तेव्हा, की अंगरखा एखाद्या तरुणाला घातला. मला त्यांनी तरुण शोधायला सांगितलं की असा एक तरुण शोधा छाती रुंद असलेला आणि त्याला माझ्याकडे घेऊन या. तर आम्ही आपलं 2-4 महिने रस्त्यावर उभं राहून पाहायचो कोण दिसतंय असं, छाती दिप्पाड नाकेसह दिप्पाड असा दिसले आम्हाला की 2 जण, पण ते यायला तयार झाले नाहीत. मग बाबासाहेबांना सांगितलं. मग बाबासाहेब म्हणले ठीक आहे मी करतो. आता बाबासाहेबांना सगळं माहिती असल्यामुळे त्यांनी एक प्रयोग केला आमच्यावर. आम्हाला सांगून की असं जर कोणी मिळालं तर त्याला अंगरखा चढवायचा आणि त्याला उभं करायचं. आणि अक्षरशः अंगरखा चढवून त्याला उभं करून पंखा लावला समोरच्या बाजूला. आणि वाऱ्याने कसं मैदानामध्ये संभाजी महाराज आहेत आणि वारा आल्यानंतर ते कसं उडेल अंगरखा, बरोबर, त्या सगळ्या बारकाईने निरीक्षण त्या संजय परदेशीला करायला सांगितले. आपण पाहू शकतो इथं, आपण पाहू शकतो. ते सगळं निरीक्षण करायला सांगितले. आणि मग त्या प्रकारचा तो बारकावे सगळे शोधून त्या कलाकारांनी तो पुतळा केला. बरं, आता हे पुतळा तयार आता पुतळा तयार झाला प्लास्टर ऑफ पॅरिसचा. आम्हाला पाहायला बोलवलं, आम्ही पाहायला मान्य केला. तर त्याला पुण्यात त्यांनी 2-3 ठिकाणी चौकशी केली. तर त्याला पुण्यातलं कोणी करू देईना. फॅक्टरी म्हणजे कुठल्या फॅक्टरीमध्ये ओटीव काम. तर मग त्या कास्टिंगचं काम जे करायचं होतं ते त्याला कोणी करू तयार होईना, कारण त्याला मिळालं काम. मग त्यांनी मुंबईचा गाठला विले पार्ल्याचा, काय करमरकर नाही काय नाव होतं. तर विले पार्ल्याला तो राहत होता माणूस, त्यांचा तिथं फॅक्टरी होती आणि ओटीव काम तिथं ते करायचे. मग इथून त्याने तो पुतळा तिकडं नेला ट्रकमधनं आणि मग तिथं देऊन त्याने तिथं कास्टिंगचं काम करायला घेतलं. आता त्या कास्टिंगच्या कामामध्ये त्याच्याकडे बरीचशी कामं असल्यामुळं त्या शिल्पकाराकडं कलाकाराकडं ते आम्हाला जवळजवळ 1.5-1.25 वर्ष आमचं ते वाया गेलं. म्हणजे मी उपमहापौर असताना माझ्याकडे आणायची गाडी होती तर मी त्याला घेऊन जायचो बऱ्याच वेळेला. बरं, विले पार्ल्याला. पण ते काम थोडंसं लांबलं होतं आमचं आणि त्यामुळे ते लांबत गेलं. अशा प्रकारे मुंबईला तो गेल्यानंतर मग मुंबईत जेव्हा तयार होऊन आलं असं ते त्याची पद्धत असे त्यांची करायची काम. ते काय अखंड पूर्वीच्या काळी हे अखंड होतायची. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजीनगरचा पुतळा, झाशी राणीचा पुतळा, संभाजी पार्कच्या कॉर्नरचा बालगंधर्वातला, हे सगळे एकच वेळेला ओतीव काम केलेले पुतळे. बरं. तर आताच्या काळामध्ये पाठ करून मग ते जोडतात. बरोबर. मग नाना, आता हा पुतळा तयार झाला, मग त्यानंतर स्थापना करण्याचा जो कार्यक्रम झाला तो कसा झाला? काय कोण आलं होतं त्याच्यासाठी? अटल बिहारी वाजपेयी आले होते. त्याच्या आधीची थोडीशी तुम्हाला तुम्ही मगाशी मांडला तर अडचणी, तर ते अडचणीचा विषय थोडा सांगतो आता. की महानगरपालिकेचा पुतळा तयार झाल्यानंतर आम्ही महानगरपालिकेला सांगितलं की बाबा आम्हाला झाला पुतळा तयार. ते म्हणले आमच्या ताब्यात द्या, ठराव करा. मग आम्ही तिथं ठराव केला. मी नगरसेवक असल्यामुळे ठराव केला की हा पुतळा स्वीकारावा. आम्ही पत्र दिलं आमचं असं तयार झाले, आमचं स्वीकारावं. त्यांनी तो स्वीकारला. स्वीकारल्यानंतर त्या ठराव झाला पास. आणि मग स्वीकारायचं ठरल्यानंतर मग करायचं कुठं ती त्यांना जागा बिगा सगळी दाखवली आणि ते काम सुरू झालं. ते काम सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये अडचणी सुरू झाल्या की निरनिळ्या पक्षातले जे नगरसेवक असतात, पक्षप्रमुख, नंतर त्यांच्याकडनं थोडासा विरोध सुरू झाला. आणि मग त्याचं कारण चौकशीला आलं तर माझ्याकडे त्याच्या आधी एक गरवारेंचा मॅनेजर येऊन गेले होते. तर त्यामुळे ते मला म्हणाले होते की बाबा तुम्ही इथं काय बसू नका, संभाजी बागेत बसवा. तर मी त्यांना सांगितलं होतं की बाबा नाही बाबा मला इथंच बसवायचं. त्यांना मी परत पाठवलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या नगरसेवकांना त्यांनी बहुतेक पकडलं असावं असं माझा अंदाज त्या काळात. आणि म्हणून ते विरोध करत असावेत. आणि विरोध करणारे सुद्धा सगळे जवळजवळ सगळे
मराठा समाजातलेच नगरसेवक होते. हम्म. आणि मग लक्षात असं आलं की बाबा विरोध करतायत, मग काय करायचं. तर मी चिडायचो. हम्म. स्वभाव तापट होता हम्म. आणि त्या वयात, आणि बोलायचो बैठकीत जाऊन हम्म. चिडून. ते त्यांना माहिती होतं की हा तापट स्वभावाचा नगरसेवक आहे. मग मला एका अतिरिक्त आयुक्त होते त्यावेळेला, देशमुख नावाचे, शिवाजीराव देशमुख. हम्म. मग देशमुखांनी एक दिवशी मला बोलवून घेतलं. मला म्हणाले, बाबा तुम्ही एक काम करा, हे सगळे विरोध करतायत, त्यांनी सगळं जमवून आणले विरोध करण्यासाठी आणि म्हणून विरोध करतायत, तर तुम्ही बैठकीमध्ये या आणि एक प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारून मी त्याला उत्तर द्यायला मीच आहे. बरोबर. मग मी त्या बैठकीत गेलो आणि त्या बैठकीमध्ये मी त्यांना विचारलं की बाबा हे गारवाऱ्यांनी जो पूल केला त्या काळामध्ये, ओव्हरब्रिज, तर त्याचं त्यांना किती वर्षाचा अधिकार दिला आहे आपण चक्राचा, त्या जाहिरातीचा. तर मग ती गाडी आडली सगळ्यांच्याकडनं. मग ते सगळे गप्प बसले. मग मी म्हणलं, साहेब का हो, यांना कोणालाच माहित नाही, तुम्हाला माहिती आहे का, असं ते विचारलं. बरं. ते म्हणले सांगतो मी. मग तरी ते सांगितलं. केव्हा संपून गेली म्हटलं जाहिरात, मुदत, म्हणजे मुदत संपली. मग ते जरा गप्प बसले. मग त्यांनी एक आणखी पर्याय शोधला. त्याने मग ते पोलीसचं परवानगी अमकं तमकं ते सुरू झाला विषय. मग ते कमिशनरांच्याकडनं निगेटिव्ह कसं येईल अहवाल, असा प्रयत्न झाला. मग ते त्यांच्याकडनं निगेटिव्ह अहवाल आला. निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर परत मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की गोपनीय रिपोर्ट असतो, तो कोणाला आयुक्तांशिवाय कोणाला माहीत नसतो, त्यामुळं तो निगेटिव्ह आलेला आहे. ते तुम्ही 22 अहवालात पुण्याचे आयुक्त होते, पोलीस आयुक्त, त्यांना पटवा जाऊन. म्हटलं पटवतो. मी मग भावे साहेबांच्याकडे गेलो. भावे साहेबांना खूप समजावून सांगितलं, पटवून सांगितलं. त्यांची माझी थोडीशी ओळख पूर्वी झाली होती कार्यक्रमात, उपमहापौर हे नगरसेवक असताना. मग त्यांना खूप समजून सांगितलं, सगळं केलं. पण ते म्हणले, बाबा तुम्हाला कसं माहिती मी निगेटिव्ह दिलं आहे. म्हटलं मला कळलं आहे, कोणाकडनं कळलं, काय करायचं कळलं मला. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की बाबा काय आहे, माझंही मत असंच आहे की तिथंच व्हावा पुतळा. पण काही लोकांची, तुमच्याच काही लोकांनी, मित्रांनी अर्ज दिलेत माझ्याकडं, तिथं पुतळा होऊ देऊ नका. बरं. तर ते प्रतिष्ठित आहेत मोठे. तर मी म्हटलं बाबा ठीक आहे, पण मला तिथंच करायचं आहे. मग मी त्यांना युक्ती सांगितली थोडीशी, की त्या काळामध्ये कसं होतं की मी 24 तास नगरसेवक होतो जवळजवळ, फुल टाईम काम करायचो. त्यामुळं अनेक युक्त्या, कुठं कसं दुरुस्त्या कसं कराव्यात लक्षात यायचं. मी त्यांना म्हटलं तुम्ही जागा पाणी ठेवा आता. भाव्यांना म्हटलं आता लगेच करा तुम्ही, त्या ट्रॅफिकच्या म्हणजे वाहतुकीच्या आयुक्त कोण उपायुक्त त्याला बोलवा, आपण तुमची गाडी काढा, आपण जाऊ जागा पाहायला. बरं. आणि जागेवर पाणी करून मग तुम्ही निर्णय घ्या. असं त्यांना युक्ती सांगितली. बरं. कारण ती पटली. मग त्यांच्याकडनं मग तिथं जागा पाहायला गेलो, दाखवलं त्यांना सगळं की पत्र जे तुम्हाला आली तिथे संभाजी महाराज तलवार घेऊन काय इथं कोणाच्या घरात जाणार नाही मुसलमानाच्या, इथं मुस्लिम कोणीच नाही राहायला, दुकानही नाही कोणाचं, कुठं जायला नाही, काय नाही, काहीच नाही इथं. आणि त्यामुळं आणि काय संभाजी महाराज काय तलवार घेऊन लगेच जाणार पण नाहीत. आणि समाजाची स्थिती सुद्धा अशी फारशी नाही आहे की पुतळा उभा राहिला आणि सगळे हिंदुत्ववादी झाले आणि कट्टर झाले असं नाही. असं त्यांना समजून सांगितलं. बरोबर बरोबर. समाज तसं आहे, हिंदू समाज तसा झोपलेलाच आहे बराचसा, अजूनही आहे. मग त्यांनी ते मान्य केलं. मग ते म्हणले ठीक आहे आता मी. मग त्यांनी तो परत मागवला अहवाल, मग तो पॉझिटिव्ह करून पाठवला. बरं. मग ती परवानगी आमची पक्की झाली. बरं. त्यावेळेला नाना महापौर ढोले पाटील होते. ढोले पाटील महापौर होते. त्यांचं कशा पद्धतीने ते तोपर्यंत आमची ढोले पाटलांच्याकडे जाणं झालं. ढोले पाटलांना म्हटलं बाबा ढोले पाटील साहेब असं असं करायचं. त्यांना सगळा प्रकार माहिती होता. त्यांचं मत होतं की माझ्यासारखं की हवं म्हणून. तर ते योगायोगाने महापौर झाले होते. ते म्हणले अरे कर, म्हणले कर, बिनधास्त कर. तर त्यांची बोली भाषा वगैरे अशी असायची. आणि मग ते ठरवलं आमचा कार्यक्रम ठरवायचा. पुतळा आला
पुतळा आला तर ते पुतळा चढवायचा कसा, हं. तर चढवताना त्याने आम्हाला सांगितलं, त्या जो पासलकर नावाचा हे होता चढवणारा, हं. ती कलाकारात ते कारागिरच मंडळी असतात. हं. 10 मिनिटात फक्त पुतळा चढवतो म्हणले आम्ही. हं. फक्त तुम्ही 10 मिनिटं आम्हाला रस्ता बंद करून द्या. हं. मग परत भावे साहेबांना भेटून त्यांनी सगळं व्यवस्था करून PMTच्या अधिकाऱ्यांना भेटून की PMT बाहेर सोडू नका हं. अशी सगळी व्यवस्था केली. आणि एवढा जड पुतळा त्यांनी काय काय केलं, त्यांच्या पद्धतीने बांबू लावले, कुठं काय लावलं, आणि बरोबर चढवला 10 मिनिटात हं. वर. बरं. पुतळ्याचं वजन किती असेल साधारण? त्यावेळेला माझ्या अंदाजाने 1 टन तरी त्यावेळेला मजेत होतं बरं आहे म्हणजे बहुतेक. बरं. आणि खर्च किती आला याला सगळ्याला? पुतळ्याला खर्च तसा साधारण लाखभर रुपयाची ऑर्डर होती. बरं. आणि वरती त्याला समजा काही खर्च झाला असेल तर तेवढाच. हं. आणि मग चौथऱ्याचा खर्च तर महानगरपालिकेनेच केला. बरं. आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम अटल बिहारी वाजपेयी आले होते. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवायच्या वेळेला आता पुतळा सगळा बसला, चौथऱ्याचं काम चालू असताना माझ्याकडे एक बहिरेट नावाचा माझा मित्र आला. मी तिथं उभा असायचो चौथऱ्याचं काम चालू असताना, कसं करावं काय करावं थोडंसं. तर ते सगळे महानगरपालिकेचे 2 अधिकारी होते, ते चांगले होते, ते करायचे. तर त्यांनी मला सांगितलं की नाना म्हणले, मी माझं एक ऐकणार का? म्हणलं सांगा, ऐकतो. ते म्हणले ह्या 2 बाजू आहेत चौथऱ्याच्या, इकडे का इकडे, तर मी तुम्हाला करून देतो सगळं तयार. एका ठिकाणी धनाजी जाधव आणि एका ठिकाणी संताजी घोरपडे याचं म्युरल तुम्हाला करून देतो, ते बसवायची व्यवस्था करा तुम्ही. करतो म्हणलं. आणि मग त्यांनी ते म्युरल तयार करून दिले. मग त्या अधिकाऱ्यांच्याकडनं सांगून ते सगळं लावून घेतले. आता स्मारकाची अनावरणाचा कार्यक्रम घ्यायचा तर मनपात परत ठराव सगळं मनपाने करायचा. मनपात एक आम्ही ढोले पाटलांना सांगितलं की आता तुम्हाला ठराव करावा लागेल, महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे. ते म्हटले कुणाला बोलवायचं? मी म्हटलं माझ्या मनात तरी अटल बिहारी वाजपेयी आहेत, माझी इच्छा पण आहे की त्यांना बोलवावं. त्यांना ते जर आले तर देशभर सगळा विषय जाईल. आणि मग ते म्हटले बोलवा. मी बोलवा, तुम्हाला काय करायचं ते करा, मला फक्त काय करायचं सांगा, मी काय करायचं. असं सगळं ठरलं आमचं. आणि मग ते मी अटलजींच्याकडं जायचं तर मग मी एकटाच गेलो. एक कार्यकर्ता साळुंखे नावाचा होता, तो शिक्षण मंडळाचा उपाध्यक्ष होता. त्याच्या गाडीतनं आम्ही गेलो आणि माहिती काढली की अटलजी कुठं असतील काय असतील. तर आम्हाला कळलं की लोणावळ्याला भाजपची बैठक चालू आहे, त्या बैठकीला अटलजी आलेले आहेत. आणि मग तिथं सगळे असणारच, म्हणजे प्रमोद गोपीनाथ प्रमुख वगैरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे वगैरे सगळे माझ्या तसे बरोबरीचेच आणि मित्र असलेलेच सगळे. मग तिथं बैठकीच्या ठिकाणी गेलो आणि बसलो आम्ही खाली. तर बैठक संपल्यानंतर 4-5 जण खाली आले. तर म्हटलं आता अटलजींची वाट बघण्यापेक्षा आपणच वर जावं म्हणून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. तर अटलजी खाली येत होते, त्यांच्याबरोबर गोपीनाथ होता मुंडे. गोपीनाथने सांगितलं, अरे सुरेश काय आहे? मी म्हटलं आलो आहे अटलजींना भेटायला. मग चला 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 ओळख करून दे. तर त्यांनी माझी ओळख करून दिली वगैरे. खाली बसलो आम्ही. आणि मग अटलजींची आपली नेहमीची पद्धत, क्या बात आहे, काय केली आहे, क्या कार्यक्रम आहे. मी त्यांना सांगितलं असं असं केलेलं आहे. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक केलंय तयार, आम्ही पुतळा तयार केलाय, स्मारक डेक्कन जिमखान्यावरती उभंही केलंय. तर त्याचं अनावरण करायचं, ते तुमच्या हस्ते करायचं. वा वा वा, येणार बा, आयंगे बोले, आयंगे. मी त्यांच्या भाषेत ते बोलले. एकदमच खुश झाले. मग त्यांनी लगेच त्यांच्या बरोबर जो त्यांचा पे असायचा की तारीख बिरीख तुम्हाला कळवतो आम्ही लगेच सगळे. त्याने मला तारीख कळवली. म्हणजे लगेच एका भेटीतच कुणाला मध्यस्थी घालावं लागलं नाही, काय नाही काय नाही. थोडा त्यावेळेला थोडा स्वभाव आक्रमक असल्यामुळे म्हटलं कुणाला बरोबर घ्यायचं नाही, आपण जायचं. आणि झालं अटलजींचं मान्य. मग मी यांना सांगितलं की आता तुमचं पत्र नाही, आधी यांचं पत्र घेऊन गेलो ढोले पाटलांचं, महापौरांचं, की मी जाणार आहे उद्या, मला टाईप करून द्या पत्र तुमचं. मग त्यांचं पत्र घेतलं आणि ते पत्र त्याला दिलं आणि त्याला तोंडी सांगितलं असा असा कार्यक्रम आहे. तर महापौरांचं पत्र त्यांना मिळालं, म्हणजे माझ्या हस्तेच त्याला दिलं. बरं. आणि मग ते ढोले पाटलांना येऊन सांगितलं की ते तयार झाले. मग ते खुश झाले. या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं? या कार्यक्रमाला स्वर्गीय म्हणजे वंदनीय अटलजी
अटल बिहारी वाजपेयी होते, बाबासाहेब पुरंदरे होते, सुमित्राराजे राजमाता सुमित्राराजे भोसले होत्या, आणि त्यावेळेला स्टँडिंग कमिटी चेअरमन गिरीश बापट होते. माझे मित्रच ते, बरोबरचेच आम्ही. ते प्रतिष्ठानचे आमच्या एका वर्षाध्यक्ष होते. आणि उपमहापौर भवन बिबिवे आणि महापौर तर होतेच, म्हणजे ढोले पाटील, एवढेच त्या व्यासपीठावरचे होते. बरं, आता त्या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये अटलजी काय बोलले होते, काय आठवतं? आता कार्यक्रमाच्या भाषणात त्याच्या आधीच एक तुम्हाला मुद्दा सांगतो की परत विरोध झाला त्या भाषणाला. कार्यक्रम चौकात करायचा तर तो वाहतुकीचा चौक आहे. त्या चौकात कार्यक्रम अटलजींचा करायचा म्हटल्यानंतर रस्ता किती वेळ बंद ठेवायचा. बरोबर. हा विषय निघाल्यानंतर परत भावे साहेबांनी मला बोलून घेतलं. मला म्हटले, बा तुम्ही तिथं कार्यक्रम करताय? हो म्हटले, तुमच्याकडे पत्र पाठवले आम्ही. हो म्हटले, मला पत्र आलं म्हणून विचारतो की तिथं करू नका, दुसरीकडे कुठेतरी घ्या, अटलजी येते आणि किती वेळ लागेल काय सांगता येते. तर ते म्हणले, नाही मी म्हटलं मला चिसच घ्यायचं आहे आणि मला फक्त तुमची परवानगी पाहिजे. मग ते म्हणले, कसं किती वाजता कार्यक्रम आहे? म्हटलं 10 वाजता कार्यक्रम आहे आणि मी 10 ते 12 2च तास मला पाहिजे. बरोबर. ते म्हणले, कसं 2 तासात कार्यक्रम उरकेल? मी म्हटलं मी करतो, माझ्यावर सोपवा. आणि मग ते सगळं ते म्हणले, बट ते बळबळ त्यांनी परवानगी दिली 2 तासाची, रस्ता बंद करायची. आणि मग ती 2 तासाची परवानगी मिळाली. मग आम्ही अटलजींना तिथं, अटलजींची व्यवस्था, आम्ही एक नवीन घर शोधलं. म्हणजे नेहमी जे अटलजी संघ भाजपच्या कार्यकर्त्याकडे जायचे मुक्कामाला, म्हणजे त्यांची व्यवस्था केली जायची. तर आम्ही याला वेगळं घर गाठलं. कटारिया म्हणून एक व्यापारी होते, आमच्या जिमखान्यावरच होते, वासे वेगळ्यांच्या अलीकडेच राहत होते. त्यांच्या घरी ती व्यवस्था केली होती. तिथून ते संभाजी महाराजांच्याकडे यायला जवळ होतं. मग ते अटलजींना आम्ही तिथं 9:45 वाजता बरोबर आणलं. आणि तिथं औक्षणाचा कार्यक्रम केला. त्यावेळेला कार्यकर्ते खूप होते, म्हणजे 600-650 कार्यकर्ते होते. आणि एकेका 50 खाती पाडली होती, बारीक 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 बारीक. आणि दोघं तिघं एकेका खात्याला जोडले होते. त्यामुळे मला चिंता काही नव्हती, कार्यकर्ते भरपूर होते. आणि मग ते औक्षण झालं वगैरे. बरोबर राईट टाईम 10ला कार्यक्रम सुरू झाला आमचा. आणि अटलजींचं भाषण, बाबासाहेबांचं भाषण झालं. अटलजींचं भाषण सगळ्यात शेवटचं अर्थात. तर अटलजींच्या भाषणामध्ये अटलजींनी संभाजी महाराजांच्या त्यांच्या शैलीमध्ये आणि ज्या त्याच्या चढ उताराचा त्यांची सवय असायची, त्यांची शैली असायची, त्या शैलीमध्ये संभाजीराजांचं चरित्र थोडक्यात त्यांना भावलेलं. त्यांनी सांगताना सांगितलं की मैं संघ के शिबिर में था, वहाँ मैंने व्याख्यान सुना था. त्यांनी आधी ऐकलं होतं म्हणजे संभाजीराजांचं चरित्र. त्यामुळं त्यांनी ते भाषणामध्ये हात कटे तो क्या हुआ, म्हणजे हात जर काढलेलं झालं काय, डोळे काढले म्हणून काही दृष्टी बदलते का, दृष्टिकोन बदलतो का? नाही, अशा स्टाईलचे त्यांनी भाषणातनं मुद्दे सांगितले. आणि हिंदुत्वाचा विषय आणि धर्माचा विषय हा त्यांनी महत्त्वाचा सांगून संभाजीराजांच्या अक्षरशः म्हणजे पुतळाच असा आहे तसा महापरिक्रमी, परमप्रतापी आणि धर्मवीर ज्याला म्हणावं अशा प्रकारचा हे स्मारक आहे. अशा प्रकारचं अटलजींनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं. पुतळ्याचं अनावरण झालं. ती व्हिडिओची रेकॉर्डिंग लगेच वरळीला गेलं मुंबईला. संध्याकाळी 7च्या बातम्यात आलं, वर्तमानपत्रातनं आलं छापून. आणि ते आल्यानंतर मग त्यांनी जे लोकांच्या मनामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र जे चुकीचं बसलं होतं ते खाडकन निघून गेलं बरंचसं. कारण अटलजींच्या मुखातनं बरोबर बाबासाहेब पुरंदरे बोलतील ते इतिहासकाराचे आहेत, व्याख्यातेच आहेत. पण अटलजींसारख्यांच्या मुखातनं संभाजी महाराज जाणं आणि त्यांनी काही दाखले देणं त्यातले संभाजीराजांचे, हे लोकांना झालं होतं. त्यानंतर एक 10-12 दिवसानंतर अशी एक घटना घडली की माझ्या घरी निरोप आला. गजानन आपटे नावाचा आमचा कार्यकर्ता होता. तो म्हणाला, अरे नागपूरचे शिवकथाकार विजयराव देशमुख इथं जसे बाबासाहेब पुरंदरे शिवकथाकार म्हणजे शिवचरित्र सांगायचे, तसे ते विदर्भात सगळीकडे त्यांचा दौरा असायचा सांगायचे. तर ते आले पुण्यात आणि त्यांनी तुला बोलवले.
तर गजा आपटेंनी मला सांगितलं. मी म्हटलं बा चला कुठे येते. ते म्हटले बा त्या जाधव नावाच्या या इंजिनियरच्या घरी आहेत. म्हणजे देशमुखांनी त्या जाधवांचा मित्र त्याला विचारलं की अरे हे कोणी केलं आहे. तर तो म्हटला बा माझ्याकडनं पावती फाडली बा माझी गजानन आपटेंनी. तर ते नाशिककरांनी केले आणि पावती माझ्याकडे आहेत. मग त्यांनी म्हटले ते नाशिककर पण त्यांना बोलवून घ्या. मग ते गजा आपटेकडं त्या जाधवांनी निरोप दिला फोन करून. गजा माझ्याकडे आला. मी देशमुखांच्याकडे गेलो. अक्षरशः म्हणजे ते विजयराव देशमुख भारावले गेले होते हे स्मारक पाहून. मला असं वाटलं की एवढा मोठा माणूस असून सुद्धा शिवकथाकार इतके वर्ष अभ्यास असणारा भारावून गेला. तर मलाही विशेष वाटलं. ते मिठी मारले मला त्यांनी, पाठीवर थाप मारले आणि ते त्या भारावलेल्या अवस्थेत बोलले की मला फक्त 2 महिने द्या, 2-3 महिने मला द्या आणि मी माझं व्याख्यान मला ठरवा पुण्यात. संभाजीराजांच्यावरती मला माझ्या माहितीप्रमाणे ते म्हणले माझ्या माहितीप्रमाणे कुठंही व्याख्यान मला झालेलं नाही. कुणीही व्याख्यानं देत नाही संभाजी महाराजांच्यावर. तर मी देतो. मी थोडंसं मला वेळ द्या. मी थोडं अभ्यास करतो, माहिती घेतो, सगळं हे तयार करतो. मला विशेष वाटलं ते. म्हणजे एका स्मारकातनं विदर्भातले विजयराव देशमुखांसारखे जे ज्यांचा इतिहासावरती गाढा अभ्यास आहे, शिवचरित्र सांगतायत ते भारावून गेलेत. बरोबर. आणि मग त्यांनी ते आम्ही व्याख्यान मला ठरवली. ती व्याख्यान मला विजयरावांची त्यानंतर 4 महिन्यांनी झाली. मध्यवर्ती ठिकाणी पुण्यातलं घ्यायची, कारण डेक्कनवरती घेऊन उपयोग नाही. मध्यवर्ती ठिकाणी घ्यायची. पुण्यातनं काही लोक आले पाहिजे. नुमई शाळेमध्ये घेतली आम्ही. तर नुमई बाजूला रोडला. मग ती व्याख्यान मला साधारण 5 दिवस चालली. इतकी चांगली व्याख्यान मला झाली की त्यातून जे काही तसं यायचे लोक त्यांना संभाजी महाराज समजलेच हो पटकन. ना आता संभाजी महाराजांचा जो हा पुतळा आहे तर त्या भागामध्ये काही सुधारणा केल्या जाणार आहेत. मेघडंबरेसह आणि अन्य काही सुधारणा केल्या जाणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला माहिती पडले का? मुरली मोहोळांशी तुम्ही या संदर्भात बोललात? हो, मला तिथं काय झालं की बरेच वर्ष आम्ही ते स्मारक उभं केलं. स्मारक उभं केल्यानंतर आम्हीच फक्त जाऊन तिथं जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम करायचो. महानगरपालिकेत तसे ठराव पण करून घेतले होते की मनपाकडनं जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम मनपाकडनं व्हावा. आणि ते महापौर त्यावेळेस जे असायचे ते यायचे, 4-2 नगरसेवक यायचे आणि ते हार घालायचे. आमचे काही 10-20 कार्यकर्ते असायचे. असं ते अनेक वर्ष चाललं होतं. आणि मग त्यातनं गेल्या 4 वर्षामध्ये अशी घटना घडली की ते हळूहळू संभाजी महाराज लोकांना समजू लागले. आणि मग काही मंडळं तयार झाली. आणि एका मंडळाने मोठ्या, त्याचं नाव सुद्धा विश्व हिंदू मराठा संघ असं नाव, विश्व हिंदू मराठा संघ. त्यांनी मग तिथं पूजा करायचं ठरवलं रोजची. आणि मग ती त्यांच्याकडनं नित्यपूजा सुरू झाली. त्यांच्यामध्ये जे काही कार्यकर्ते त्यांनी खूप जमा केले, नवीन. मग त्या नवीन त्यांनी स्वतःच्या संस्था काढल्या. अशा 7 संस्था तयार झाल्या. आणि 7 संस्थांच्याकडनं आता तिथं गेले 4 वर्ष झाली रोजची पूजा सुरू झाली. मुरली मोहोळ आता सांगतो ना. तर हे सुरू झालं. तर हे सुरू झाल्यानंतर ते तिथलं जयंतीचे कार्यक्रम मोठे होऊ लागले. बलिदान दिनाचे कार्यक्रम तिथं मधल्या काळात आम्ही बलिदान दिनाचे कार्यक्रम घेतले होते. पण ते सुरू झाले. मग तिथं पूजेला जे लोक यायचे, एका जयंतीला गेल्या वर्षी महानगरपालिकेचे आयुक्तच आले होते. तर त्या आयुक्तांनी तिथं योगायोगाने त्यांनी सांगितलं की माझा जन्मही या आजच्याच तारखेचा आहे. मग त्यांच्या मागा लागून कार्यकर्त्यांनी पाठलाग करून त्यांना तिथं काहीतरी करावं मेघडंबरी अशी आमची इच्छा आहे. मग त्यांनी पटकन 50 लाख रुपये मंजूर केले. 50 लाख रुपये त्यांनी देऊ केले आणि टेंडर काढलं, सगळं झालं. त्यांनी योजना आखली, सुरू झालं काम. मागच्या दसऱ्याला ते काम सुरू झालं. आणि मग मधल्या काळामध्ये हे मुरली अण्णा मोहोळ हे खासदार झाले, मंत्री झाले. आणि मग त्यांच्याकडनं ते आमचे जुने कार्यकर्ते धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे मुरली मोहोळ साधारण 96-97 सालात केव्हा तरी असतील ते त्यावेळेचे कार्यकर्ते. म्हणजे तेव्हा बहुतेक त्या नगरसेवक पण नव्हते असं माझा अंदाजे, किंवा झाले असेल नवीन समजा. पण त्यावेळचे ते आमच्याकडे येणारे कार्यकर्ते.
त्यांच्या डोक्यात हे असं आलं की हे छोटंसं काम चाललंय, हे काय बरोबर नाही, आपण मोठं काम करू जरा संभाजी महाराजांचं. कारण थोडंसं हिंदुत्वाचं वातावरण सुरू झालं होतं हळूहळू. आणि मग ते मुरली मोहोळांनी तिथं काही 4-5 कोटी रुपये खर्च करून मोठी योजना आखली असं माझ्या कानावरती आलं. सुरुवातीला तर मला काही माहिती नव्हतं, पण मी त्यांना मग फोन करून चौकशा करून मला कळलं तेव्हा त्यातल्या एकाला फोन करून विचारलं. त्यांनी 2 मिनिटात मुरली अण्णा तुमच्याशी बोलतील म्हणले. मग ते मुरली अण्णा मोहोळांचा फोन आला मला आणि मग ते म्हणाले, बाबा नाना चुकलो, माफी मागतो, मी तुम्हाला तुमच्याशी बोलायचं राहून गेलं माझं गडबडीत, पण अजून काही सुरू केलेलं नाही आम्ही काम. तर मी म्हटलं, बाबा तुम्ही काम नाही सुरू केलं, पण तिथलं काम बंद पडलं ना पहिलं सुरू झालेलं. आणि मग त्याच्यातनं थोडीशी तापातापी झाली. ते म्हटले, बाबा तुम्ही सांगितल्याशिवाय काही करणार नाही. मग त्यांच्याशी बसण्यास आम्हाला आमचा त्यांच्या वेळेप्रमाणे घ्यायचं आणि माझ्या प्रकृतीप्रमाणे घ्यायचं. मी सध्या हडपसरला राहिल्या मुलाकडे, त्यामुळे मला ते टायमिंग जमेन आमचं वेळापत्रक. आणि मग एक दिवशी आमचे वेळापत्रक जमलं. त्याने आर्किटेक्टला बोलवून घेतलं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून घेतलं, माझ्यासमोर सगळं मांडलं आणि त्यातलं त्यांनी मांडल्यानंतर मला ते सगळं आवडलं. फक्त त्यातलं मी त्यांना एक सांगितलं की बाबा पुतळा जो आहे, आत्ताचा पुतळा जो आहे, तर आत्ताचा पुतळा हा असाच ठेवायचा. बाकी तुम्हाला जे काय करायचे ते करा, मी परवानगी देणारा कोण आहे, पण मला करा तुम्ही, असं माझी अनुमती. आता पुतळा तोच राहणार आहे नवीन? आता पुतळा तोच राहणार. मग मुरली म्हणून म्हटले, मग नाना तुम्ही सांगता त्याप्रमाणे करणार. बरं. मग त्याने आर्किटेक्टला सांगितलं की डिझाईनमध्ये तुम्हाला काही बदल करायचा बदल करा, सगळं तयारी करा आणि पुतळा फक्त उचले. मागची सगळी तयारी होईपर्यंत मध्यावर जे आता चक्र आहे कारभाऱ्यांचं, ते त्यांचं कारभाऱ्यांशी बोलणं झालंय बोळांचं, त्यामुळे ते चक्र जिथं काढणार आणि त्या ठिकाणी तिथं चौथरा तयार करणार, जरा आकर्षक करतील ते. बरोबर. बाजूने ते तटबंदी वगैरे असे काही करणार आहेत. आणि तिथं ते मग सगळं काम पूर्ण झाल्यावर तोपर्यंत हा पुतळा आहे असंच राहणार, त्याची नित्यपूजा चालू राहणार, कार्यक्रम चालू राहणार. आणि मग तो उचलून फक्त इकडे आणून ठेवणार, असं ते काम सुरू झालं. ते मी त्यांची माझी भेट व्हायलाच मला 2-3 महिने गेले असे गडबडीमध्ये मी इथं आल्यामुळं. आणि मग ते त्यांचं काम सुरू झालं. तर मी कालच फोन केला त्यांच्या कार्यकर्त्याला, तर तो म्हणाला, बाबा मी आत्ता 2-3 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना सांगितलं की ही पुढच्या आठवड्यामध्ये टेंडर निघेल असं बघा. बरं. म्हणजे आमचं चौथऱ्याचं काम सुरू होईल. बरं, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही अतिशय महत्त्वाचे आणि एक प्रकारे इतिहासच सांगितल्यासारखं त्यांनी सांगितलं की पुतळ्याची निर्मिती कशी झाली. नानांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. नवीन स्मारकही लवकर तयार हो अशी आमची अपेक्षा आहे. तर तशी थांबूयात. धन्यवाद.